पाहूयात पुढची बातमी। ममता बॅनर्जींची टीएमसी आता फुटल्यात जमा। 59 आमदारांचा बंडखोर गट विधानसभा अध्यक्षांकडे गेला। ऋतुव्रत बॅनर्जी सहांचा थेट पक्षचिन्हावरच दावा पाहायला मिळतो। बंडखोरांना 52 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे। तृणमूलच्या बहुतांश आमदारांना सत्तेशिवाय राहण्याची सवय नाहीये, त्यामुळे हे सगळे आमदार आता वेगळा गट तयार करतात। भाजपच्या यशाची व्याप्ती पाहता 2031 मध्ये तृणमूल जिंकेल असं आमदारांना वाटत नाही। तृणमूल सरकारच्या काळातल्या अनेक खटल्यांच्या फायली उघडण्यास आता सुरुवात झाली। जनतेचा रोषही प्रचंड आहे। अनेक ठिकाणी तृणमूल नेत्यांवर हल्ले होत आहेत। ममतांचे पुतणे अभिषेक यांच्या विरोधात सुद्धा पक्षात कवालीची नाराजी। त्यामुळे तृणमूलचे आमदार सध्या नाराज असल्याचं दिसतंय। अभिषेक यांची कार्यपद्धती, ज्येष्ठ नेत्यांना डावललं जाणं, आमदारांना विश्वासात न घेणं, यामुळे प्रचंड रोष पाहायला मिळतो। ममता यांचा स्वभाव पाहता त्या भाजपसोबत थोडंफार जुळून घेण्याची शक्यता नगण्यच आहे। प्रत्येक बाबतीत वाद उकरून काढणं जनतेला आवडत नाही, हे आता आमदारांना कळतं। ममतांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा आमदार नाराज आहेत।